देशातील विविध पायाभूत सुविधा आणि अन्य व्यवसायांकडे आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या अदानी समूहाकडे आता शाळा देखील सोपवण्याचा निर्णय महायुतीने घेतलाय। गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे 9 शाळांचे व्यवस्थापन हस्तांतरित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। यात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुगसूस येथील खासगी शाळांचा समावेश करण्यात आलाय। राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले असून शाळेच्या भिंतींवर अदानीचा फोटो लावायची तयारी सरकारने सुरू केल्याची टीका होतीये। महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुगसूस शहरामध्ये असलेले माउंट कार्मेल कॉन्व्हेंट या शाळेचं व्यवस्थापन अदानी फाउंडेशनकडे सोपवण्यात आलं असून विना अनुदानित ही शाळा असून 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण आहे। सरकारी संदर्भात अदानी समूहाला काही अटी आणि शर्ती देखील घालण्यात आल्यात। नेमकं GR मध्ये काय आहे पाहूयात। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या GR नुसार शाळेचं कामकाज अदानी फाउंडेशन अहमदाबादकडे सोपवण्यात आलंय। या संदर्भात 30 जुलै रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पत्र पाठवण्यात आलं होतं। अदानी समूहांच्या वतीनं या पत्राच्या आधारे परंतु 27 सप्टेंबर 2024 रोजी हा GR जारी करण्यात आलाय। काही अटी शर्तीनुसार शाळेचं कामकाज अदानी समूहाकडे सोपवण्यात आले। ही शाळा 50 वर्षापूर्वी स्थापन झाली होती। ती ACC सिमेंट कंपनीच्या देखरेखीखाली चालवली जात होती। महाराष्ट्राचा 7/12 उतारा आता अदानींच्या नावे करणार का असा सवालही उपस्थित होत आहे।